गेल्या आठवड्याभरात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 3 वेळा भारतासोबत व्यापार करार शेवटच्या टप्प्यामध्ये असल्याचं म्हटलंय। इंडोनेशियाच्या धर्तीवर भारतासोबतही करार होत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। भारताचं 4 सदस्य प्रतिनिधी मंडळ हे बुधवारी अमेरिकेमध्ये दाखल सुद्धा झालं। आठवडा झालेला आहे पण करार काही जाहीर करण्यात आलेला नाही। नेमकं घोडं कुठे अडलंय पाहूया त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट। भारत अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात। दुधावरून अडलं व्यापार कराराचं घोडं। अमेरिकेला भारतात विकायचे मांसाहारी दूध। तुम्हाला माहित आहे की आमचा आग्रह आहे इतर देशांनी आमच्या मालासाठी बाजारपेठा खुला कराव्यात। इंडोनेशियाने उत्तम काम केले, त्यांचे राष्ट्रपती ग्रेट आहेत आणि आम्ही जो करार केलाय त्यामुळे अख्खा देश व्यापारासाठी खुला झाला। आतापर्यंत तिथे आमच्या मालाला प्रवेशच नव्हता। भारतासोबत आणि आणखी 2 देशांसोबतही तसंच होणार आहे। गेल्या 6-7 महिन्यांचा विचार केला तर एखाद्या देशाचं नाव घेऊन ट्रम्प यांनी इतकी सकारात्मक विधानं केल्याचं अजिबात ऐकिवात नाहीये। भारतासोबतच्या व्यापार कराराविषयी ट्रम्प वारंवार सकारात्मक विधानं करतात, पण काही केल्या व्यापार करार मात्र होत नाहीये। भारतानं जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेला करारासाठी अंतिम प्रस्ताव दिला। सुरुवातीला काही महत्त्वाच्या वस्तू आणि सेवांविषयी करार करण्याचा त्यात उल्लेख होता। शिवाय कृषी उत्पादनं आणि डेअरी उत्पादनांविषयी कोणतीही तडजोड होणार नाही असं भारतानं स्पष्ट केलं। पण आता या प्रस्तावाला जवळपास 20 दिवस उलटलेत। या कराराचं गाडं काही केल्या पुढे गेलेलं नाही आहे। ट्रम्प यांनी 9 जुलैला 14 देशांवर अतिरिक्त करांची घोषणा केली। त्यात जपान आणि बांगलादेश यासारखे आशियातले एकूण 8 देश होते। त्यानंतर पुन्हा कॅनडा आणि ब्राझीलवर नव्यानं कर लावण्याची घोषणा नाही, पण भारताच्या व्यापारी कराराविषयी मात्र कोणतंही नकारात्मक विधान ट्रम्प यांनी टाळलं। उलट भारताशी करार होणार असंच ते बोलत राहिले। इंडोनेशियासोबत अमेरिकेचा व्यापार करार झाला, मग भारतासोबतच कराराचा नेमका अडथळा कुठे येतोय याचा आम्ही धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला। त्यातून एक महत्त्वाचा कच्चा दुवा समोर आला। अमेरिकेला त्यांच्याकडील डेअरी उत्पादनं भारतात विकायची आहेत। भारतानं त्याला स्पष्ट नकार दिलाय। याचं प्रमुख कारण म्हणजे दुग्धजन्य उत्पादनं भारतासाठी पुरेशी आहेत। दुसरं महत्त्वाचं कारण हे अमेरिकेतील दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे नॉनव्हेज असतात। आता जो विषय सुरू आहे ज्याच्यामध्ये मांसाहारी दूध म्हणजे काय याच्याविषयी जर सांगायचं झालं तर मांसाहारी दुधामध्ये चारा आणि पशुखाद्याबद्दल बरोबरच त्यांना हाडांची पावडर किंवा ॲनिमलचे बाय प्रोडक्ट्स बाकीच्या ॲनिमलपासून असलेले बाय प्रोडक्ट दिले जातात, ज्या माध्यमातून त्यांचे SNF आणि फॅट वाढवून त्यांची उत्पादकता वाढवणे यासाठी त्यांना बाजून आपल्याला त्यांना ही हाडाची पावडर किंवा बाकीचे ॲनिमलचे बाय प्रोडक्ट्स देऊन केली जाते। त्याला मांसाहारी दूध असं म्हणतात। पण ओव्हरऑल सुद्धा शाकाहारी दुधामध्ये जे भारतामध्ये आहे ज्याच्यामध्ये फक्त चारा म्हणजे ओला सुका किंवा त्याच्यानंतर पशुखाद्य मिनरल मिक्सचर्स अशा माध्यमातून आपण SNF आणि फॅट वाढायची करतो, त्याला शाकाहारी दूध असं म्हणतात। ज्याच्यामध्ये फक्त चाऱ्याचा आणि ओव्हरऑल पशुखाद्य जे पिकांपासून बनवलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये कुठल्याही जनावराची कातडी किंवा बोन किंवा कुठलेही पार्ट्स त्याच्यामध्ये किंवा अवयव त्याच्यामध्ये वापरले गेलेले नाहीत, त्याला शाकाहारी दूध असं म्हणतात। ज्याच्यामध्ये वापरले गेले जातात त्या पावडरपासून त्याला मांसाहारी दूध म्हणतात। आता या निमित्तानं नॉनव्हेज दूध म्हणजे नेमकं काय हे सुद्धा समजावून घेऊयात। अमेरिका आणि ब्राझील सारख्या देशात दुभत्या गायींना प्राणीजन्य पदार्थ खाऊ घातले जातात। त्यात मांस, मासे, जनावरांचं रक्त आणि हाडांचं चूर्ण यासह इतर प्राण्यांच्या अवशेषांचाही समावेश असतो। जनावरांना देण्यात येणाऱ्या या खाद्याला ब्लड मिल असं म्हणतात। हे खाद्य दिल्यावर जे दूध मिळतं त्याला नॉनव्हेज दूध असं म्हणतात। भारताचं म्हणणं आहे की भारतामध्ये करोडो लोक शाकाहारी आहेत आणि अनेक लोक जे मांसाहार करतात ते ठराविक काळात शाकाहार त्याचा अवलंब करतात आणि त्यांच्यासाठी गाईला गोमांस किंवा अन्य कुठल्या प्राण्याचं मांस खायला घालून या चाऱ्यामध्ये ते मिश्रित करून खायला घालून जर दूध काढलं तर ते दूध पिणं त्यांच्यासाठी त्यांच्या धार्मिक श्रद्धांना बाधा आणणार आहे आणि त्यामुळे भारत अमेरिकेकडनं दूध आयात करायला किंवा दुधावर आयात शुल्क हटवायला तयार नाहीये। अमेरिकेमध्ये दुधावर मोठ्या प्रमाणावर सवलत दिली जाते, शेतकऱ्यांना निर्यात करण्यासाठी सवलत दिली जाते आणि त्यामुळे असं जर दूध भारतात आलं तर भारतीय अर्थव्यवस्थेचा
कणा असलेलं कृषी क्षेत्र आणि कृषी क्षेत्राला सगळ्यात महत्त्वाचा आधार असलेलं दुग्धोत्पादन क्षेत्र प्रभावित होण्याची भीती आहे आणि म्हणून बहुधा भारताने सांस्कृतिक अस्मितेच्या कारणाखाली अमेरिकेकडनं दूध आयात करायला विरोध केलेला आहे. अमेरिकेला 140 कोटी नागरिकांची बाजारपेठ हवी आहे, पण दूध आणि अन्नधान्य त्याचबरोबर सोयाबीन यासारखी नगदी पिकं भारतात राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहेत. या उत्पादनांसाठी भारतानं बाजारपेठ खुली केली तर त्याचे गंभीर परिणाम भारतात होऊ शकतात. हे भारताच्या बाजूनं वाटाघाटी करणाऱ्यांना पक्क ठाऊक आहे आणि म्हणूनच या व्यापार कराराचं घोडं अडलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.